वसा जनसेवेचा। शहरातील मध्यवर्ती जयस्तंभ चौक परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली। या आगीत तब्बल 5 ते 6 दुकाने जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार जयस्तंभ चौकातील बैलगाडी बागवानांच्या फळांच्या दुकानासह एका घड्याळाचे दुकान आणि इतर काही लहान व्यावसायिकांची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत। विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते गोपाल देवडे आणि स्वतः अग्निशमन दलाची वॉटर गन हातात घेत आग विझवण्यासाठी धाडसी मदत केली। त्यांच्या या कृतीचे उपस्थित नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे। दरम्यान या भीषण आगीचे गांभीर्य लक्षात घेता परिसरातील दुकानदार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती। सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। मात्र अनेक दुकाने जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी कुणाल बोंद्रे, काशीनाथ बोंद्रे, सुरेंद्र ठाकूर, सुहास शेटे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला। तसेच प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणीही स्थानिक व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे। विशेष म्हणजे घटनास्थळापासून अवघ्या सुमारे 200 मीटर अंतरावर बोंद्रे पेट्रोल पंप असल्याने मोठा अनर्थ टळल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। 4-5 मिनिटाच्या आत कर्मचारी सुद्धा हजर झाले। इतका अक्षरशः काळा क्षार दूर होता आणि इतकी ज्वलंत आग होती की तिथपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं। पाणी मारत असताना दोन्हीकडून आपली आग फैलली नाही पाहिजे म्हणून 2 ठिकाणी गन वेगवेगळे करून एका भागाला आणि एक दुसऱ्या भागाला अशा पद्धतीनं आग विझवण्यासाठी सर्वच सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी खूप मोलाचा यात वाटा उचलला। परंतु आग इतक्या भीषण प्रमाणात होती की हे सर्व थांबवण्यासाठी खूप वेळ लागला। तरी कर्मचाऱ्यांनी दोन्ही अग्निशमन वेळेवर त्वरित उपलब्ध केल्या आणि खूप शर्थीचे प्रयत्न केले। तरी आता जे काही व्हायचं होतं ते झालंच आणि त्यापेक्षा असं मी म्हणेल की जास्त प्रमाणात काही वाचलं सुद्धा। आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपण आज आटोक्यात आणण्यात थोडंफार यशस्वी झालो। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।